जय महाराष्ट्र विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं मराठमोळा चॅनलवरती, ज्यामध्ये आपण बघत आहोत डेटा कम्युनिकेशन अँड कम्प्युटर लेक्चर्स फॉर BCA, BCS अँड BSc कम्प्युटर सायन्स. तर याच्यामध्ये आपण आज बघणार आहोत पिरियॉडिक सिग्नल काय असतं. याच्या आधी आपण एनालॉग सिग्नल आणि डिजिटल सिग्नल दोन्ही बघितले आहेत, आणि ते जर तुम्हाला बघायचे असेल ते व्हिडिओ तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही ते जाऊन बघू शकता की एनालॉग सिग्नल काय आहे, डिजिटल सिग्नल काय. आणि आज आपण बघणार आहोत की पिरियॉडिक सिग्नल काय असतं, त्याच्याविषयी आपण आज मराठीमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, पिरियॉडिक सिग्नल म्हणजे काय असतं. ते पिरियॉडिक सिग्नल इज अ सिग्नल दॅट रिपीट इटसेल्फ ओव्हर अ स्पेसिफिक टाइम इंटरव्हल. बघा, पिरियॉडिक सिग्नल काय आहे की जे एक टाइम इंटरव्हल नंतर स्वतःला रिपीट करतात, त्यालाच पिरियॉडिक सिग्नल असं म्हणतात. बघा, जेव्हा पण आपण सिग्नल सेंड करत असतो किंवा काही पाठवत असतो, जेव्हा ते सिग्नल असता वीक होत असतात किंवा काही त्यामध्ये नॉईस येत असतो, पण जेव्हा पिरियॉडिक सिग्नलचा आपण बोलत असतो तेव्हा हे काय करत असतात की काही टाइम त्यांच्यामध्ये काही स्पेसिफिक फिक्स टाइम असतो. बघा, फिक्स टाइम असतो, त्या टाइमानंतर ते स्वतःला परत रिपीट करत असतात. जे सिग्नल त्यांचे ओरिजिनल होते त्यालाच परत रिपीट करतो, त्यालाच आपण पिरियॉडिक सिग्नल असं म्हणत असतो. बघा, अ सिग्नल दॅट रिपीट इट पॅटर्न ओव्हर अ पिरियड इज कॉल्ड पिरियॉडिक सिग्नल. बघा, हे स्वतःला जेव्हा काही टाइमानंतर जेव्हा रिपीट करतात त्यालाच आपण पिरियॉडिक सिग्नल असं म्हणतात. बघा, यांना जर रिप्रेझेंट करायचं असेल तर आपण याला मॅथमॅटिकली जे इक्वेशन असतं, मॅथमॅटिक इक्वेशन, त्याच्याद्वारे पण आपण रिप्रेझेंट करू शकतो. आणि याचे जर एक्झाम्पल बघितले तर आपण साइन आहे किंवा स्क्वेअर वेव्हज आहे, तर याच्याद्वारे हे याचे एक्झाम्पल आहे. आता बघा, यामध्ये नॉन पिरियॉडिक जर म्हटलं ना तर त्यामध्ये सिंपल याच्या उलट आहे. हे काय, पिरियॉडिक म्हणजे काय की जे स्वतःला रिपीट करत असतं, आणि नॉन पिरियॉडिक म्हणजे काय की जे स्वतःला रिपीट करत नाही, तेच नॉन पिरियॉडिक सिग्नल असतं. आणि याच्या रिलेटेड जर काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता, मी तिथे पण तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो. आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच व्हिडिओ मी आपल्या माय मराठीमध्ये आणत असतो.